श्री स्वामी समर्थ. श्री नवनाथ कथा. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो. फार पूर्वीची म्हणजे कृष्णावताराच्या वेळेची ही गोष्ट आहे. द्वापारयुग संपत आले होते आणि कलियुग सुरू होणार होते. विष्णू भगवानांचा पूर्ण अवतार भगवान श्रीकृष्ण त्यावेळी द्वारकेमध्ये सिंहासनावर बसले होते. भक्तश्रेष्ठ उद्धव जवळच उत्कृष्ट आसनावर बसला होता. यदुसभेत त्यावेळी नवनारायण आले. कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अवीरहोत्र, दुर्मिल, चमस, करभजन अशी त्यांची नावे. हे नारायणांचे कार्य करणारे म्हणून त्यांना नारायण म्हणतात. नवनारायण आल्यावर भगवान श्रीकृष्णांनी त्यांना आसन दिले, त्यांची पूजा केली. श्रीकृष्णानेच त्यांना आमंत्रण पाठवले होते. कुशल प्रश्न झाले. मग त्या ऋषींनी बोलवण्याचा हेतू विचारला. तेव्हा श्रीकृष्णाने कलियुगात आपण अवतार घेणार असे सांगितले व सर्वांना बरोबर येण्यास सांगितले. त्यावेळी कुणी कोठे कोठे अवतार घ्यावा यासंबंधी त्यांना विचारणा केली. श्रीकृष्ण म्हणाले, कवी ऋषीने मच्छिंद्रनाथ होऊन जगात कार्य करावे. हरी ऋषीने त्यांचा शिष्य गोरक्ष व्हावे. पिप्पलायन हा चरपटीनाथ, अवीरहोत्र हा वटसिद्ध नागनाथ, दुर्मिल हा भर्तरीनाथ व करभजन हा गहिनीनाथ होईल. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, इतरांसह मीही ज्ञानदेव म्हणून अवतार घेईन. भगवान शंकर हे निवृत्तीनाथ, भगवान ब्रह्म हे सोपान व योगमाया ही मुक्ताबाई व उद्धव हे नामदेव, कुब्जा ही जनाबाई, हनुमंत हे रामदास, वाल्मिकी हे तुलसीदास, जामुवंत हे नरहरी, शुकदेव हे कबीर, बलराम हे पुंडलिक असे अवतार घेऊ. आपण सारे कलियुगात नवा संप्रदाय स्थापन करून धर्मकार्य करू. त्यांचे बोलणे ऐकून नवऋषींना आनंद झाला. ते तेथून निघून मंदाराचलावर गेले होते. यमुना नदीत ज्या मत्सीने ब्रह्मतेज गिळले होते ती त्यांना दिसली. त्या तेजात त्यांनी जीवरूपाने प्रवेश केला व गर्भवास स्वीकारला. पुढे काय झाले? कैलासावर भगवान शंकर पार्वती बसलेले असताना पार्वतीने शंकरांना म्हणाली, तुम्ही ध्यान करता, साधना करता ती मला सांगा, मला दीक्षा द्या. तेव्हा भगवान शंकर तिला म्हणाले, मी दीक्षा देतो, पण निवांत व एकांताची जागा हवी. तेव्हा नंदीवर आरूढ होऊन ते दाम्पत्य त्रिलोकात हिंडले आणि त्यांनी यमुना तीर पसंत केला. तेथे नंदीसह उतरून शंकरांनी पार्वतीला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला, बीजमंत्र सांगितला. मग तिला विचारले, प्रिये, मी सगळे सांगितले ते कळाले का? पार्वतीने होकार देण्याच्या आधीच यमुनेच्या पाण्यातून हो कळाले असा उद्गार आला. शंकरांनी पाहिले, पाण्यात एक मत्सी होती. तिचा गर्भ कवी नारायणाने व्यापलेला आहे हे त्याला म्हणाले. कवी, तू ऐकलेस, वा, अनुभवही घेतलास. पुन्हा गर्भ बोलला, होय, सर्वत्र अभेद ब्रह्माचाच प्रत्यय येत आहे. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, मत्स्येंद्रा, धन्य आहेस. आता तुला पुढे पुन्हा श्री दत्तांकडून उपदेश देवीन. मग पार्वतीसह भगवान शंकर तेथून निघून गेले. मत्सीने तो गर्भ अंड्यासहित पुढे तीरावर वाळूत टाकला. तेथे बगळ्यांचा एक थवा मासे खाण्यासाठी आला. त्यांना ते अंडे दिसले. भक्ष्याच्या आशेने त्यांनी ते फोडले. तो आत मनुष्य बालक दिसला. तो मोठ्या मोठ्याने रडू लागला. ते भ्याले व पळून गेले. तो बालक अंड्याच्या फुटक्या कवचात पडून वारंवार रडू लागला. तेवढ्यात तेथे एक कामिक नावाचा मासे पकडणारा कोळी आला. त्याने ते रडणे ऐकले. तो जवळ आला. तो अंड्यात एक मुलगा रडत होता. त्याने वात्सल्याने त्याला उचलून घेतले. त्याचे रडणे कसे थांबवावे याचा विचार करत
तो क्षणभर उभा राहिला. तोच त्याला आकाशवाणी ऐकू आली. कामिका, हा कवी नारायण ऋषी आहे. हा सिद्ध जगाचा तारक आहे. याला घरी ने, वाढव आणि याचे नाव मच्छिंद्र ठेव. कोळ्याला फार आनंद झाला. त्या मुलाला घेऊन तो लगबगीने घरी धावत गेला. त्याने त्याची बायको शारदवता जवळ तो बालक दिला. तो बालक कसा सापडला ते त्याने सांगितले. तिलाही फार आनंद झाला. तिने व कामिक कोळ्याने आपण निपुत्रिक आहोत म्हणून देवाला दया येऊन त्याने आपल्याला हा पुत्र दिला आहे असे समजून प्रेमाने त्याचे संगोपन करण्याचे ठरवले. आश्चर्य असे की त्याला पोटाशी धरतात शारदवतेला पान्हा फुटला. त्यांनी त्या मुलाचे नाव मच्छिंद्र ठेवले. फार लाडाने त्याला वाढवले. 5 वर्षाचा झाल्यावर मच्छिंद्र बापासह नदी तीरावर जाण्यास निघाला. कामिक व मच्छिंद्र यमुनेवर गेले. एकदा जाळे टाकून कामिकाने मासे पकडले व काठावर आणून मुलासमोर ते वाळत टाकले. मुलाला मासे सांभाळण्यास सांगून तो पुन्हा नदीत जाळे टाकण्यास गेला. तेव्हा मच्छिंद्राला ते पाण्याबाहेर तडफडणारे मासे आणि त्यांची प्राणांतिक स्थिती बघवेना. त्याला वाटले हे मासे पाण्यात सोडावे म्हणजे जगतील. मच्छिंद्राने मासे पाण्यात सोडले. थोड्या वेळाने कामिक परत आला. मासे कमी कसे असे त्याने विचारताच मुलगा म्हणाला, मी ते पुन्हा नदीत सोडले. उगाच तडफडत होते. कोळी संतापला. तो म्हणाला, पोरा, भीक मागायची आहे का? मासे पाण्यात टाकलेस तर खाशील काय? त्याच्या रागामुळे मुलगा गप्प बसला. मारामुळे कळवळला. कोळ्याची पाठ फिरली तेव्हा मच्छिंद्राने निर्वाणीचा विचार केला. भीक होय, मासे खाण्यापेक्षा भिक्षा बरी. आता इथे राहायचे नाही. मच्छिंद्र तीरापासून दूर गेला आणि उत्तरेची दिशा धरून खूप जोराने पळत सुटला. कामिकापासून तो जास्तीत जास्त दूर जात होता. दमला की विश्रांती घेई व पुन्हा धावू लागे. असे धावता धावता तो बद्रिकवनाला गेला. तेथे आता निरहा राहून तप कसे करायचे असे त्याने ठरविले आणि तो तप करू लागला. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 1 संपूर्ण. नवनाथांचा मंत्र. गोरक्ष जालंधर चरपडाच अडभंग कानिक मच्छिंद्र राज्या चौरंगी रेवणाक भर्त्री संज्ञा भूम्या ब भूर्व नवनाथ सिद्ध.